चला, वेलकम एव्हरीवन टू सदर क्लासेस. स्टँडर्ड 9 चा ग्रामर का एक बेसिक पार्ट आपण घेतोय. नाव आपल्याला एक आता शिकायचं याच्यामध्ये कंपाऊंड वर्ड. काय शिकायचं तुम्हाला? कंपाऊंड वर्ड. ओके. आपल्याला शिकायचं आहे कंपाऊंड वर्ड. लक्षात घ्या. काय शिकायचं आपल्याला? कंपाऊंड वर्ड. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? तर ज्या वेळेस दोन शब्द एकत्र येऊन एखादा शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड. इट इज नोन एज कंपाऊंड वर्ड. तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा इथे. थोडंसं स्क्रीन लहान करतो थोडीशी. कारण हे मागे पुढे जाते. थोडंसं लहान करतो, जास्त नाही. 180. हां. ठीक आहे. थोडीशी मोठी पण करता येईल आपल्याला. एक सेकंड हां. 185. हां. सी, इफ यू सी द वर्ड्स, काही वर्ड बघा. टी पॉट. हा टी पॉट वर्ड आहे. या टी पॉट मध्ये दोन वर्ड आहेत. पहिला वर्ड आहे टी आणि दुसरा आहे पॉट. बरोबर? पहिला आहे टी. टी म्हणजे चहा. दुसरा आहे पॉट. पॉट म्हणजे भांड. आणि या दोघांचा एक वर्ड तयार झाला टी पॉट म्हणजे चहाचा भांड. असे जे काही वर्ड्स आहेत, अशा वर्ड्सला आपण काय म्हणतो? दिस वर्ड्स आर नोन एज कंपाऊंड वर्ड्स. हे तुमच्या 10वीच्या बोर्डामध्ये 9वीच्या बोर्डाला 9वीच्या बोर्ड नाहीये 9वीच्या एक्झामला 10वीच्या बोर्डाला हमखास येणारा क्वेश्चन आहे हा. म्हणजे ऑलमोस्ट हा येतो म्हणजे येतो बऱ्याच वेळा. तुम्ही वाटल्यास तुमचे क्वेश्चन पेपर जर बघितले बोर्डाचे लास्ट इयर, प्रिव्हियस इयर्सचे, आधीचे जर पेपर बघितले तुम्हाला हे पाहायला मिळेल. टी पॉट, टी प्लांट्स, त्याचबरोबर बघा इथे बघा एव्हरी डे. आता इथे दोन वर्ड आहेत. एव्हरी वेगळा, डे वेगळा. ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो ब्लड इज हा एक वर्ड आहे आणि प्रेशर हा एक दुसरा वेगळा वर्ड आहे. therefore these no words are known as compound words. या वर्ड्स आपण काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड्स. सो when two words come together to form a new word, जेव्हा दोन शब्द एकत्र येतात आणि तिसरा नवीन शब्द तयार होतो, द न्यू वर्ड इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. तो नवीन जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? कंपाऊंड वर्ड. ठीक आहे. बघा इथे एव्हर ग्रीन. यामध्ये एव्हर वेगळा आणि ग्रीन वेगळा. एव्हर वेगळा आणि तुमचा ग्रीन वेगळा. एव्हर ग्रीन. असे अनेक शब्द तुम्ही पाहिले होते इथे बघा. एव्हर आणि ग्रीन. दिस इज एव्हर हा एक आला आणि हा एक दुसरा आला ग्रीन. एव्हर ग्रीन. नाव. ठीक आहे. नाव पुढे बघा. Note that some compound words are written as one word, that is teapot. काही काही एकच शब्दावरून लिहितो आपण बघा. तसा teapot हा एकच शब्द आहे बघा. हा एकच शब्द आहे. But some with a hyphen between them. कधी कधी हायफन असतो. हायफन म्हणजे आपण म्हणतो डॅश मारतो त्याला. टी मेकिंग. टी मेकिंग हा एकच शब्द झाला. पण त्याच्यामध्ये हा काय वापरला आपण? हायफन. काय वापरलं आपण? हायफन. बघा हे जे चिन्ह असतं ज्याला आपण डॅश म्हणतो. हे चिन्ह दिसतं सगळ्यांना? हे. याला काय म्हणतो आपण? हायफन म्हणतो. किंवा कधी कधी अँड ॲज टू सेपरेट वर्ड्स. आता बघा टी क्लब हे दोन सेपरेट वर्ड आहेत, परंतु हा एकच वर्ड आहे. दिस इज अ सिंगल वर्ड, परंतु आपण सेपरेट लिहिलं आहे. सो टी क्लब इज सिंगल वर्ड. इथे पण बघा टी प्लांट्स हा कंपाऊंड वर्ड आहे आणि एकच आहे तो, जरी तो वेगळा दिसत असेल तरी सुद्धा. देन समटाइम्स अ फॉर्म ऑफ वर्ब. बघा इथे काय दिलंय? Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number, or person. Such form is known as non-finite form or infinitive. बघा हा जो शब्द आहे ना नॉन फायनाइट फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे पर्टिक्युलरली. बिकॉज हे तुम्हाला आता 9th ला पण येतं आणि 10th ला पण येतं म्हणजे येतं. शुअर शॉर्ट प्रश्न येतात त्याच्यावर. तुम्हाला वाटल्यास खोटं असेल तर तुम्ही प्रश्न पत्रिका बघा, क्वेश्चन पेपर बघा 10वीच्या बोर्डाचे. फाइंड द इन्फिनिटिव्ह हा प्रश्न येतो. फाइंड द इन्फिनिटिव्ह. इंग्लिश मिडियमला पण आणि सेमी वाल्यांना पण मराठीवाल्यांना पण सेम शब्द आहे. फाइंड द इन्फिनिटिव्ह हा ग्रामर, इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? बघा कधी कधी एखादा जो वर्ब आहे, एखादं क्रियापद आहे, ते बदलत नाही. ते बदलत नाही. कशामुळे? टेन्स काळामुळे, नंबर संख्येमुळे, किंवा पर्सन व्यक्तीमुळे ते बदलत नाही. त्याला म्हणतात नॉन फायनाइट फॉर्म. त्याला काय म्हणतात? नॉन फायनाइट फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह. नॉन फायनाइट फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह. अँड इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ ऑर विदाउट टू. कधी कधी टू ऍड होतं, कधी कधी टू ऍड होत नाही. बरं, आता उत्तर एक्झाम्पल बघितलं की आपल्याला ते समजेल. एक्झाम्पल बघितलं की आपल्याला समजेल. एक्झाम्पल काय?
हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता हा जो टू ड्रिंक आहे ना, हे काय आहे तुमचं इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाईट फॉर्म. इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाईट फॉर्म. त्याचबरोबर कॅन यू नेम द बेवरेज. कॅन यू नेम द बेवरेज. तर हे नेम. आता इथे नेम इथे टू नाहीये. इथे टू ऍड झालाय. टू ड्रिंक ऍड झाले. इथे टू आहे पण इथे टू आहे का नाहीये. सो अशा प्रकारे तुम्हाला इन्फिनिटिव्ह शोधायचे असतात वर्ड. तुम्हाला प्रश्न असा येतो एक्झामला. अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. असा एक्झामला क्वेश्चन येतो. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमीवाले सगळ्यांसाठी कॉमन लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटायचं की सर ग्रामर इंग्लिशवाल्यांचं वेगळं, मराठीवाल्यांचं वेगळं, असं काही नसतं. ग्रामर इज जनरली कॉमन टू ईच अँड एव्हरी पर्सन. नाव ईच अँड एव्हरी मीडियम. जनरली म्हणतो मी. काही काही थोडे काही असू शकतात. नाव. पहिलं, इट वॉज फनी. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. ठीक आहे. इट वॉज फनी टू यूज वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. हा तुमचा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये एक इन्फिनिटिव्ह आहे. याच्यामध्ये एक इन्फिनिटिव्ह आहे. येस भार्गव, कॅन यू टेल मी या वाक्यातला इन्फिनिटिव्ह सांग मला. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. ट्राय कर. रॉंग तर रॉंग. To read. व्हेरी गुड. बरोबर. त्याच्यामध्ये आन्सर काय आलं? टू रीड. आता टू रीड काय होतं बघा. आता हे टू रीडच का आलं? कारण इथे टूच्या पासून पुढे हा टू रीड शब्द आहे. माझ्या आगे मागे पुढे काळ बदलला, काही चेंज झालं तरी सुद्धा हा वर्ड बदलत नाही. टू रीड बदलत नाही. सो इट वॉज फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टिल. जर तुम्ही इथं काळ चेंज केला, वॉजचं जर तुम्ही इज केलं, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्सचं प्रेझेंट टेन्स केला, इथे जर मी आपण इज घेतलं समजा, इथे इज घेतल्यानंतर सुद्धा तुमचा वर्ड बदलणार नाही, वर्ड बदलणार नाही. इट इज फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टिल. ठीक आहे. आता हे बरेच आहे वर्ड. इथं हा जर प्लुरल आहे, प्लुरल तर सिंग्युलर जरी गेलं तरी सुद्धा बदलत नाही. एक वचनाचं अनेक वचन केलं ते बदलत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला याच्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आलाय टू रीड. टू रीड. देन येस साहिल पाटील सांग. कॅन आय रीड द बुक. साहिल पाटील आहे का? गायब झाला. साहिल पाटील काय ना. Can I read the कॅन आय रीड द बुक मध्ये एकच वर्ड असा आहे जो इन्फिनिटिव्ह आहे. कोणता आहे? रीड. कोणता आहे? रीड. ठीक आहे. read? कॅन आय रीड द बुक, कॅन Read. यू रीड द बुक, कॅन ही रीड द बुक वगैरे असे ते शब्द आहेत. बंद कर तुझा पाऊस. नेक्स्ट प्रज्ञा, टेल मी. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. The question. नाही. हा बघा. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन आहे. टू बी ऑर नॉट टू बी हे येणार आपलं. टू बी ऑर नॉट टू बी. नेक्स्ट, they could help one another with the homework and and talk about it. म्हणजे काय येणार? they could help. इथे येणार हेल्प. हेल्प वर्ब पाहिजे आपल्याला. वर्ब वर्ब क्रियापद पाहिजे. वर्ब पाहिजे, क्रियापद पाहिजे. तुम्ही जर पुन्हा लेक्चर बघाल आणि पुन्हा जर तुम्ही थोडस रिवाइज कराल किंवा हे वाचाल तर तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्याला काय अभ्यासायचं आहे. नेकलेस हा जो पार्ट आहे हा सगळ्यांसाठी. तुम्हाला इंग्लिश मिडियमला पण लेसन आहे, मराठी मिडियमला पण लेसन आहे नेकलेस 9th स्टँडर्डला. ओके. आता तुम्हाला एक पार्ट आहे डिटरमायनस. काय डिटरमायनस काय दिलं नेमकं नीट वाचूया आपण. The necklace, an error, all these things, another woman, one evening, her husband. In all these phrases, we see some words used before the nouns. इथे नाउनच्या ऐवजी काही शब्द वापरले आहेत. They specify or make it clear what noun we are talking about. These words that are used at the beginning of noun phrase are known as determiners. याला काय म्हणतो आपण? डिटरमाइनर्स. हे नामाच्या आधी वापरायचं बघा. एरर. एरर हे काय आहे? नाम आहे. बरोबर. तर त्याला त्याच्या आधी आपण वापरलं अँड. नेकलेसच्या आधी वापरलं आपण
द, त्यानंतर वुमन, वुमनच्या आधी वापरला आपण अनदर, ठीक आहे. थिंग्स, थिंग्सच्या आधी काय वापरला आपण ऑल दिस, हे काय झालं डिटर्माइनर्स. डिटर्माइनर्स इन्क्लूड ए अँड द, हे झाले आपले आर्टिकल्स पण येतात. कधी कधी येतात हे आर्टिकल्स, ते कॅन इन्क्लूड आर्टिकल्स ए अँड द. पॉझेसिव्ह प्रनाउन्स जसं माय, अवर, युअर, हर, किंवा वर्ड्स लाईक धिस, दॅट, मच, मेनी, ऑल अँड नंबर्स, हे झाले तुमचे डिटर्माइनर्स. तर तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारतो की अंडरलाईन द डिटर्माइनर, अंडरलाईन द डिटर्माइनरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. ठीक आहे. तर हा एक तुमचा वेगळा पार्ट आहे डिटर्माइनर्स म्हणून. पुढे जाऊया आपण. हा आता बघा इथे. हा पण एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देतो मी, इंग्लिश वर्कशॉपचा तुमचा क्वेश्चन आहे. आणि स्पॉट द एरर, स्पॉट अँड सर्कल द एरर, खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात हे. आणि ग्रामरचा जो पार्ट आहे लक्षात ठेवा, ग्रामर मी तुम्हाला आधी सांगितलं, ग्रामर हॅज नो एंड, ग्रामरला एंड नाही. आणि तुम्ही आता शिकला, तुम्ही 9वीला आहात, 9th 10th 11th 12th, इव्हन तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी तुम्हाला ग्रामर महत्वाचं आहे. आणि इंग्लिश ग्रामर असं आहे ना, कुठलाही ग्रामर, इंग्लिश असू दे मराठी, ते एका दिवसात होत नाही आपल्याला. त्याचा सराव सराव, जसं आपण गणित एका दिवसात शिकत नाही, कुठली गोष्ट आपण एका दिवसात शिकत नसतो, त्याचा सराव केला पाहिजे. आता इथे काय प्रश्न आहे तुम्हाला, स्पॉट अँड सर्कल द एरर. एरर म्हणजे काय, चूक. एरर म्हणजे काय, चूक. लक्षात घ्या, एररचा असं काय होतो, चूक. त्याचं काय होतं की अर्थच माहित नाही, आपण पुढे जातो. एरर, एरर म्हणजे काय, चूक. तर खालील वाक्यांमध्ये चूक आहे, प्रत्येक वाक्यात काही ना काही चूक आहे, ती आपल्याला शोधायची. आणि त्यानंतर आपल्याला ते वाक्य काय करायचंय, करेक्ट करायचंय. काय करायचं आपल्याला, ते वाक्य करेक्ट करायचं आहे. वी नीड टू करेक्ट द सेंटेन्स अँड वी हॅव टू स्पॉट अँड सर्कल द एरर. एररला काय करायचं, सारखं करायचं. क्वेश्चन नंबर 1 बघा. बट दे कुड नॉट फाउंड इट. आता बघा, बट सर, ते, हा बोला. आवाज वाढवा ना थोडा. माझा आवाज वाढू, आता येतोय? हा. ओके गुड, फुल केला आता आवाज माझा. ओके. माझा आवाज फुल केला आता. तुमचा पण आवाज, तुमच्या इथे काय असेल तर व्हॉल्यूम वाढवून ठेवा, म्हणजे कळेल तुम्हाला. बरं बघा, क्वेश्चन काय आहे, बट दे कुड नॉट फाउंड इट. आता इथे बघा, द कुड, कुड म्हणजे काय, ऑलरेडी पास्ट टेन्स झालाय. जर पहिल्यांदा पास्ट टेन्स येतोय, कॅनचं कुड, इथे पास्ट टेन्स झाला, तर जो आपला वर्ब आहे तो वर्ब पास्ट टेन्स मध्ये येत नाही. तो वर्ब आपला पास्ट टेन्स मध्ये येत नाही. तर फाउंडचं काय येतं, फाइंड येतं. लक्षात ठेवा, फाउंडचं काय येतं, फाइंड येतं. बघा लक्षात द्या, परत सांगतो तुम्हाला मी. हा बघा, नीट लक्ष द्या, परत सांगतो तुम्हाला मी. हा सी, या क्वेश्चन मध्ये कुड, कुड आहे. कुड काय, कॅनचं पास्ट टेन्स आहे. जर पहिलं पास्ट टेन्स कॅन कुड असं असेल, कॅनचं कुड आहे, किंवा विलचं वुड येतं, तर हा फाउंड, हा फाउंड आहे ना, याला एन सर्कल करायचा, म्हणजे हे काय आपला एरर आहे. कुडला काही करायचं नाही. हा, कुड असल्यामुळे काय करायचं, फाउंडला एन सर्कल करायचा. म्हणजे आपण काय केलं आता, इथं बघा, स्पॉट अँड सर्कल दी एरर, सर्कल केला, बर. आणि नंतर याच्या खाली आन्सर लिहिताना काय करणार तुम्ही, आन्सर लिहिताना हे सर्व वाक्य असं लिहून, but they could not find, but they could not find, but they could not find, but they could not find it. बरोबर कळलं. तर फाउंडचं काय झालं, फाइंड झालं. का बरं झालं, कारण इथे काय तुमचं कुड आहे. काय आहे तुमचं, कुड आहे. पास्ट टेन्स ऑलरेडी आहे, त्यामुळे परत पास्ट टेन्स घ्यायची आवश्यकता नाही. सेकंड बघा, मी मुद्दाम तुम्हाला सर्व सोडून दाखवतो. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. तर यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड येतो, यू मस्ट राईट युअर फ्रेंड. तर टू इथून काढून टाकायचं, एवढं त्याच्यामध्ये येणार. सॉरी सॉरी सॉरी, चुकलो. हा सॉरी सॉरी, यू मस्ट राईट, बघा RIGHT राईट, हा वर्ड काढून टाकायचा इथून. आणि काय घ्यायचा, WRITE. बरोबर. हा, या राईटचा अर्थ काय होतो, बरोबर किंवा कायदा. इथे काय तुम्हाला WRITE, हा वर्ड इथे येणार. राईट, राईट म्हणजे लिहिणे. तर यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. तर तुम्ही हा वर्ड काढून या ठिकाणी काय करायचं, हा वर्ड या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचा आहे. कुठे, सेकंड मध्ये. तर यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, RIGHT राईट नाही, WRITE राईट. हे मी तुम्हाला 10वीला तुम्ही जाल, तुम्हाला ते होमोफोन, होमोग्राफ वगैरे आहेत,
ज्याचा अर्थ सारखा उच्चार सारखा असतो पण स्पेलिंग वगैरे वेगळे असते. हे दोन होमोफोन आहेत. जाऊ ते तुम्हाला बघायचं नाही. सी बघा, ऍट द एंड ऑफ वन वीक दे हॅव लूज ऑल होप. दे हॅव लूज नाही ना, लूजचं काय तर पास्ट टेन्स लॉस्ट. इथं काय ना लॉस्ट. दे हॅव लॉस्ट ऑल होप. बरोबर, दे हॅव लॉस्ट ऑल होप. इथे येणार LOST लॉस्ट, पास्ट टेन्स येणार. ठीक आहे. ऍट द एंड ऑफ वन वीक, पूर्ण आठवडा संपल्यानंतर दे हॅव ऑल लॉस्ट, दे हॅव लॉस्ट ऑल होप. ते पूर्ण त्यांची जी काही होप आशा आहे ते सर्व हे आले, काय आले ते लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हे राहून गेले. देन डी बघा, ही वुड बॉरोड द रेस्ट. तर ते वुड बघा, मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्हाला वुड आहे पास्ट टेन्स आहे विलचा. हा जो बॉरोड आहे ना, हा तुम्हाला कशामध्ये घ्यायचा आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये. सो बॉरोडचा ईडी जो आहे ना, तो ईडी काढून टाकायचा. हा जो ईडी आहे ना इथला, हा ईडी तुम्हाला कट करायचा. काय ना तुम्हाला आन्सर, ही वुड बॉरो द रेस्ट. ही वुड बॉरो द रेस्ट. लक्षात घ्या, इथला ईडी तुम्हाला काढून टाकायचा या सेंटेन्स मधला. ओके, नेक्स्ट बघा. काही समजत नसेल ना, मी तुम्हाला वेळ देईल, नंतर मला विचारा. थोडस आपण आधी कम्प्लीट करू, कारण का आता बघा तुमचं स्पीकर चालू झालं की खूप बाकीचा आवाज पण खूप येतो आणि तो गोंधळ जास्त घालतो. देन ई बघा, यू शुड हॅव रिटर्न इट सुनर. बरोबर, आता इथे यू शुड हॅव रिटर्न, इथे रिटर्न येणार, याला ईडी लागणार. इथे काय लागणार, ईडी लागणार, कारण हे वाक्य तुमचं वेगळ्या याच्यातलं आहे. म्हणजे जर टेन्सचा विचार केला तर टेन्स नुसार हे वाक्य तुमचं येतं. वाक्य तुमचं तुमचं येतं पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य तुमचं. यू शुड हॅव रिटर्न इट सुन, यू शुड हॅव रिटर्न इट सुनर. ठीक आहे, ते फक्त ईडी लावायचा, बाकी सगळं तुमचं सेम राहतं. देन एफ वाला बघा, अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. तर काय ना, लास्टेड फॉर 10 years नाही ना, अँड दिस लाईफ लास्ट फॉर 10 years. तर ईडी काढून काय टाकायचा, एस टाकायचा. ईडी काढून काय टाकायचा, एस टाकायचा. लास्ट फॉर 10 years. ठीक आहे, लास्ट आहे ना, त्याच्या पुढे काय येणार, एस टाकायचं. काय टाकायचं, एस टाकायचं. देन नो, आय एम मॅथल्डी लुझर. आता इथे बघा, एक सेकंड, थोडं इथे टायपिंगचे गडबड असते. अँड दिस सॉरी, नो, आय एम मॅथल्डी लुझर. आता इथे बघा, हे नाव आहे, तिचं आडनाव आहे, आणि आपण जेव्हा आपलं नाव किंवा आडनाव लिहितो, पहिला वर्ड काय होतो आपला, कॅपिटल. हा जो एल आहे, हा एल कसा येणार, इथे कॅपिटल येणार. लक्षात घ्या, तो तिचा जो एल आहे कॅपिटल, बाकी कुठलाही चेंजेस याच्यामध्ये नाहीयेत. फक्त हा जो एल आहे तो कॅपिटल येईल, पहिला एल तिचा. ठीक आहे, बाकी सगळं सेम राहणार. पाचवीमध्ये बघा, नेक्स्ट बघा, मदाम आहे फर्स्ट इयर वेअर स्टन. आता हे एक वचन आहे, मग एक वचन असल्यामुळे तो वेअर येणार का, नाही येणार. इथे काय येणार, वॉज येणार. काय येणार, वॉज येणार. ठीक आहे, तर इथे काय येणार, वॉज येणार. इथे बघा, इथे काय येणार, वॉज येणार. बाकी तुमचं सगळं सेम राहते. ठीक आहे, आता आता तुम्हाला मी वेळ देतो. कुणालाही काही डाऊट असेल बिंदास विचारा. या ए पासून एच पर्यंत कुठलंही काही कळत नसेल, सर हे नाही कळत, मी स्क्रीन मध्ये तुम्हाला मोठी करून देतो. वाटल्यास अजून मोठी करू का, थांबा. बघा, ए बी पासून, हा चला, तुम्हाला मी आता स्क्रीन पण मोठी करून दिलेली आहे. काही डाऊट असेल मला बिंदास विचारा. आधी सगळे काम करा, हे चालू करा, आधी तुमचे स्पीकर चालू करा. हा, एनी डाऊट कुठल्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, बिंदास विचारा. सर हे नाही कळलं, ते नाही कळलं, म्हणजे आपल्याला पुढे जायला मोकळं होईल. नुसतं आपण पुढे जाऊन पण अर्थ नाहीये. ए अगं पाणी हवंय आई, पाणी. हा, येस, भार्गव, प्रज्ञा. डाऊट लगेच तुम्हाला येणार नाही. मग तुम्ही आता काय बघा, कुठल्याही अभ्यासाची एक पद्धत काय असते, की आपण आधी वाचायचं, समजून घ्यायचं. बरोबर, नाही कळलं पुन्हा विचारायचं किंवा पुन्हा वाचायची एखादी गोष्ट. कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा त्यातला आपला डाऊट होतो. कुठलंही बघा तुम्ही, गोष्टीचं पुस्तक घ्या, पहिल्यांदा गोष्टी पुस्तक वाचा, काहीच कळत नसतं कधी कधी, आपलं नेहमीचं पुस्तक. पण अभ्यास जेव्हा रिपीट होतो त्याच वेळेस तुम्हाला कळणार.
येस, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. असेल तर मला नंतर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. समजा वाटलं तुम्हाला ना की सर मला हा डाऊट आहे, तो डाऊट आहे, ए नाही कळलं, सी नाही कळलं, डी नाही कळलं, असेल तर आता विचारा, समोर समोर तुम्हाला मी क्लिअर करून देतो. तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तुमची स्क्रीन चालू आहे ना, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. मग नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा लिहायचं असेल तेव्हा ते स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा तुम्हाला पटकन एखादी गोष्ट मिळेल. स्क्रीनशॉट तुम्हाला लाईव्ह जर चालू आहे त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येईल. काय करू, जाऊ पुढे? शल गो अहेड? पुढे जाऊ का? असं करा म्हणजे मला कळलं तुम्हाला पुढे जाऊ दे. कॅन आय गो अहेड? शल आय गो अहेड? अरे हो की नाही, जाऊ का पुढे? चला. तो स्क्रीन लहान करतोय कारण खूप मोठी झाली मला. ग्रामर पार्ट तुमच्या पुस्तकात शोधत बसू नका, काही आवश्यकता नाही पुस्तक नवीन शोधत बसायची उगाच. बघा हे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. गिव्ह, एस फॉर्म येतो गिव्स, पास्ट टेन्स येतं गिव्ह, आणि प्रेझेंट पार्टिसिपल येतं गिव्हिंग, आणि पास्ट पार्टिसिपल येतं गिव्हन. हा एक नवीन पार्ट माझ्या मते तुम्ही आतापर्यंत कधी तुम्हाला आलं की नाही मला माहित नाही, पण हा जो पूर्ण तक्ता आहे हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी फॉर्म, आणि पास्ट पार्टिसिपल लास्ट थर्ड फॉर्म. म्हणजे बघा आपण कसं जनरली आपण आतापर्यंत एवढं शिकलोय. कोणता? हा एक पार्ट शिकलो आपण, त्याचा पास्ट टेन्स कुठे गेला, पास्ट टेन्स, हा पास्ट टेन्स त्याचा शिकलोय. हा पास्ट टेन्स त्याचा शिकलोय, आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल. सो आपण फर्स्ट वर्बचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म एवढंच आपण शिकलो. आहे बघा आपण काय काय शिकलोय बघा. फर्स्ट फॉर्म शिकलो आपण आतापर्यंत. व्हॉट वी लर्न जनरली, म्हणजे सगळे मग आपण शिकलो असं, पण जनरली आपण काय सांगतो, गिव्ह, गेव, गिवन, आपण एवढंच म्हणतो, गिव्ह गेव गिवन. एस फॉर्म आपण कधी घेतो? ही शी इटला. हा जो एस फॉर्म असतो आपल्याला कधी येतो? जेव्हा तुमचं वर्ब सब्जेक्ट ही शी इट असेल तर. अँड देन प्रेझेंट पार्टिसिपल जेव्हा आपण कधी घेतो? एखादी क्रिया चालू असल्यावर आपण दाखवतो. गोईंग, गिव्हिंग, ड्रॉविंग, इटिंग, शोविंग, टॉकिंग. तर हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला आपल्याला शिकायचा आहे. माझ्या मते आपण हे आपण उद्या उद्या किंवा नंतर घेऊ, किंवा तुम्ही हे करू शकता, असं काही नाहीये. फक्त लक्षात ठेवा आपल्याला इथून पुढे जायचंय. माझ्या लक्षात राहील तुम्ही सांगा सर की आपल्याला इथून जायचंय. फक्त एवढं सांगा मला की सर आपला काय म्हणतात पेज 43 एवढं जरी सांगितलं तरी मला कळून जाईल काय ते. हम्म, ठीक आहे. बघा घेऊ तरी थोडस तुम्हाला सांगतो. बघा गिव्ह, गिव्स, गिव्ह, गिव्हिंग आणि गिव्हन. सेम वे ड्रॉ, ड्रॉज, ड्रिव्ह, ड्रॉविंग आणि ड्रॉन. इथे इट, इट्स, एट, इटिंग, इटन. शो, शोज, शोड, शोविंग, शोन. अशा प्रकारे टेक, टॅक्स, टूक, टेकिंग, टेकन. असे तुम्ही खूप वर्ड बनवू शकता. हा तक्ता खूप मोठा होऊ शकतो. से, सेड, सेड, सेइंग, सेड. कम, कम्स, केम, कमिंग, कम. Go, goes, went, going and gone. Now, in this sense, आता याच्यात तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे? सगळंच इम्पॉर्टंट असं. बट
The base form is used as an infinitive. You may go, she will go in orders. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बेस फॉर्मच वापरतो. त्यामध्ये आपण ed, ing फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल आणि कंटिन्युअस ऍक्शन. माझ्या मते नंतर जेव्हा कारण बरंच आहे ते थोडस आपल्याला त्याला कंटिन्यू वे द्यावं लागेल ना. आता एक काम करा तुम्ही, चला सगळे या समोर. 1 2 3 4 5 6 7 आपणच जाऊ सगळे. ठीक आहे. येस, तुमचा दररोजचा अभ्यास तुम्ही काही मुलं पाठवता, काही पाठवत नाही. प्रज्ञाचा अभ्यास येत नाहीये माझ्याकडे, साहिलचा कधी येतो कधी येत नाही, आरती का पढाई कभी आ रहा है कभी नहीं आ रहा है, प्रगती पाठवते दररोज, सिमरन पाठवते, भार्गव पाठवतोय. तर तुमचा अभ्यास दररोज येऊ द्या. अभ्यास करायला काय तुम्हाला घरीच बसले सगळे, मस्तपैकी थोडा वेळ अभ्यास करायचा, बाकी वेळ तुमचा वेळ आहे तुम्हाला खेळायला किंवा टीव्ही बघायला वगैरे. स्पीकर चालू करा, माईक चालू करा. अरे बाबा रे, गाड्याचा आवाजच चालू झाला लगेच. हा येस, प्रज्ञा अभ्यास केला कालचा? प्रज्ञा 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 हा कालचा अभ्यास केला, परवाचा अभ्यास केला? काय केलं? मग मी करायचं का? अभ्यास करा ना, तुम्हाला वेळ आहे. केला? ऐका, तुम्हाला वेळ आहे. आवाज माझ्यामध्ये बंदच करा, म्यूट करून टाका. म्यूट करा, खूप आवाज येतो सगळं. ऐका फक्त मी काय सांगतो ते. तुम्ही काय करा की अभ्यास करा. कोणी बघा, मीच अभ्यास का करू, माझा मित्र तर अभ्यास करत नाही, माझी मैत्रीण तर अभ्यास करत नाही, तो लेक्चरला येत नाही, ती लेक्चरला येत नाही, असं नाहीये. अभ्यास लक्षात, तुम्ही ऑलरेडी 2-2.5 महिन्यात आपण बघा ना, तुमचा 15 मार्च पर्यंत सुट्टीच होती बरोबर. 15 मार्च ते 15 दिवस, एप्रिल गेला, मे गेला, 2.5 महिने आपण फुल टाइमपास काहीच नाही केलं. आता कुठे आपण हळूहळू सुरू केलेलं आहे. अजूनही डिवाइनचं तर काही शाळेतून ऑनलाईन सुरू झालंय की नाही झालं है ना डिवाइन वाले? नाही ना डिवाइन वाले? डिवाइन सर फोन आलेला काय सांगितलं? दीक्षा ऍप वर शिकायला, काय सांगितलं? शाळा चालू होत नाही तोपर्यंत. काय सांगितलं? दीक्षा ऍप वर शिकायला जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत. बघा, ऐका, दीक्षा ऍप आहे बरं. आता ऍप मध्ये कसं, तुम्ही कोणतंही ऍप घ्या, ऍप मध्ये काय होतं की वन वे लर्निंग असतं बरोबर. आता माझ्याकडे ऍप आहे समजा, तर मी ऍप मध्ये काय फक्त मी माझं बघणार, मला काय काय पाहिजे मी तेवढा अभ्यास फक्त करणार किंवा करणार की नाही करणार. आता याच्यात कसं होतं बघा, मी तुम्हाला स्वतःहून ऑनलाईन सांगतोय. यात काय होतं की किती झालं तरी आपला इथे 2 वे कॉन्टॅक्ट आहे आपला, 2 वे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही मला विचारताय काही प्रश्न. यातून काय होतं की यातून होतं, दीक्षा ऍप आहे, बरेच ऍप आहे, तुम्ही दीक्षा घ्या, बायजू घ्या, वेदांतू घ्या, खूप ऍप आहेत. काही काही पेड आहेत, काहींना पैसे लागतात, काही फ्री आहेत. पण महत्वाचं कसं आहे की आपण ऑनलाईन असतो. बघा, आता तुम्ही अर्धा तास आपण इथे असतो, जास्तीत जास्त अर्धा तास आहे. पण या अर्धा तासामध्ये सुद्धा थोडंफार आपल्याला असं वाटतं की नाही यार, आपण काहीतरी शिकतोय, बरोबर की नाही? तुम्ही खरं सांगा, कुठलाही ऍप घेतला, दीक्षा ऍप घ्या, कुठलाही ऍप घ्या, त्यात तेवढं 2 वे टीचिंग नसतं. आणि तो ऍप आपण कसं करतो, हा बाबा चला हे नाही ते नाही, त्यात सगळं म्हणजे करू शकतो आपण, नाही असं नाही. पण माझं म्हणणं एवढंच की आता काय आपण ऑनलाईन बघा, जसं तुम्हाला मोबाईल आहे, इंटरनेट आहे, मग तुम्हाला ऑनलाईन अर्धा पाऊण तास यायला माझ्या मते काय अवघड नाहीये, आहे की नाही? सकाळी 9ला सगळे उठतातच ना, का नाही? ठीक आहे. दीक्षातून पण तुम्ही अभ्यास करा. तुमच्याकडे अजून काही शाळेतून तुम्हाला इन्फॉर्मेशन आली ती अभ्यास करा. आपला झूमचं चालूच ठेवतोय आपण. फक्त एवढाच प्रॉब्लेम असा आहे की आपण झूमवर जास्त वेळ बसू शकत नाही. कारण आणि ऑनलाईन अभ्यासात जास्त वेळ करण्यामुळे डोळ्यांनाही त्रास होतो. आपल्या कानांनाही खूप वेळ आपण हेडफोन वगैरे लावून पण बसू शकत नाही. तो एक इश्यू आहेच. तर तुम्ही तुमच्या परीने दीक्षा पण वापरा. आपलं झूमचं पण चालू ठेवा. मी युट्यूबला पण पाठवतो आपले लेक्चर, ते पण बघत जा. परत हा लेक्चर परत बघा. काय फरक पडणार नाही. त्यामुळे थोडं रिव्हिजन तुमची होऊन जाईल. तर आजचं लेक्चर थांबवतोय. उद्या नाहीये, उद्या तुम्हाला सुट्टी आहे. परवा आपण मॅथ्स सुरू करूया. ओके, चला.